सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जो हा राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेला आहे त्याच्यावर माझ्या भावना व्यक्त करण्याकरता मी इथे उभा आहे। अध्यक्ष महोदय, आज अर्थसंकल्पावर भावना माझ्या व्यक्त करत असताना खरं अत्यंत जड अंतःकरणाने मी इथे बोलत आहे, कारण सर्वांचीच अपेक्षा होती, महाराष्ट्रातल्या लोकांची, विधिमंडळातल्या आमदारांची, की राज्याचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि विधिमंडळातला एक इतिहास घडवतील आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्याचा अर्थसंकल्प, एक विक्रमी अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेला ऐकायला मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती। अजितदादांच्या दुःखद निधनाने निश्चित स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड दुःख झालेलं आहे, परंतु विधिमंडळाचा एक सदस्य म्हणून आणि ज्यांनी अजितदादांचा सहवास गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जवळून पाहिलेला आहे, असे दादा आज या विधिमंडळामध्ये नाही आहेत आणि यंदाचा या वर्षीचं अर्थसंकल्प ते महाराष्ट्रासमोर मांडू शकले नाही, याची मोठी खंत आम्हाला आहे। अजितदादांचा अपघात झाला किंवा नेमकं काय झालं याच्यावर खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांसमोर अनेक प्रश्न आहेत। आमचे विधिमंडळातले एक सहकारी सुद्धा रोहित पवार या बाबतीत सातत्याने काही गोष्टी महाराष्ट्राच्या देशाच्या लोकांसमोर मांडून यात नेमकं काय घडलं आणि नेमकं कोण दोषी आहे याचा शोधण्याचा एक ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। आणि खरं महाराष्ट्राच्या एक उच्च पदावर बसलेली एक अत्यंत महत्वाचं एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांचं दुःखद निधन अशा पद्धतीने होतं, त्या सरकारची ही नैतिकतेने जबाबदारी आहे की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे राज्य सरकारने दिलं पाहिजे। कुठेही शंकेचं कारण अशा अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये असता कामा नये, ही महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची आणि विधिमंडळातला सदस्य म्हणून आज माझी ही या ठिकाणी भावना आहे। मी अजितदादांना नम्रपणे अभिवादन व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातलं हे जे अर्थसंकल्प सन 2026चं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलं आहे, ते नेमका अर्थसंकल्प आहे का खरं घोषणांचा पाऊस आहे, हा प्रश्न आमच्यासारख्या एका तरुण विधानसभेच्या आमदाराला या ठिकाणी पडत आहे। अध्यक्ष महोदय, सरकारने अर्थसंकल्पात प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन अशा 4 स्तंभांची घोषणा केलेली आहे। खरं तर मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोलायचं आहे की जेव्हा ही 4 सूत्र त्यांनी घेऊन हे अर्थसंकल्प मांडलं, तर त्याची नेमकं अंमलबजावणी काय आहे की त्याच्या पाठीमागची त्यांची व्याख्या काय हे कधीच कुणाला कळलं नाही। प्रगतशील, ठीक आहे, तुम्ही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अमुक खात्याला एवढा विकास निधी आम्ही देऊ, त्याची तरतूद करू, त्यातून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या, सर्व जाती धर्मातील लोकांचे, सर्व घटकातील लोकांचे प्रश्न सुटले जातील, ही त्याच्या पाठीमागची भावना असेल। शाश्वत म्हणजे दिलेला शब्द पाळू। आता ह्या पूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये किती शब्द पाळले, किती बजेटच्या तरतुदी केल्या आणि प्रत्यक्षपणे बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर त्याच्यावर किती खर्च झाला आणि लोकांना त्याची या ठिकाणी नेमकं काय त्याचं फळ मिळालं, हा एक फार महत्वाचा त्यातला प्रश्न आहे। समावेशक म्हणजे सर्व जाती धर्मातील, महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतातील, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई असेल, त्याच्यानंतर सर्व जिल्ह्यातील, शहर असेल, ग्रामीण भाग असेल आणि सर्व जाती धर्मातील, असं मी समजतो। म्हणजे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि सुशासन म्हणजे चांगलं प्रशासन। आता प्रशासन हे जर पारदर्शक असेल
पारदर्शक प्रशासनातून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटत असतील तर त्याला सुशासन म्हणलं जावं, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून जे 4 स्तंभ ज्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केली, त्यातलं प्रत्यक्षपणे आज राज्य सरकारच्या कारकिर्दीमध्ये काय होतंय हा प्रश्न महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला होतोय. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने अत्यंत चांगल्या पद्धतीने आदरणीय अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने महाराष्ट्रातल्या पीडित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली. अध्यक्ष महोदय, खरं तर हिंदीमध्ये म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे. ही राज्य शासनाची शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना विधानसभेची निवडणूक झाल्या व्हायला हवी होती, अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची आणि आमची एक महाराष्ट्रातला लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षा होती. अध्यक्ष महोदय, जवळजवळ 1.5 वर्षाचा कालावधी झाला. 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जागतिक बाजारपेठे, अनियमित पाऊस असेल, वातावरण असेल आणि अनेक गोष्टी कारणीभूत असतील, त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव असेल किंवा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जे काही त्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाचा जो काही बोजा त्यांच्यावर आहे त्यातनं शेतकरी जवळजवळ 1.5 वर्ष हा दुर्दैवाने ही गोष्ट सहन करत गेला. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय ही घोषणा जाहीर करत असताना त्यांचा जोश होता, उत्साह होता, चांगली गोष्ट आहे. परंतु वारंवार त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की ही योजना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हा कट ऑफ असेल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत असणारे जे 2 लाखापर्यंत जे शेतकरी असतील त्यांची कर्ज माफी केली जाईल आणि जे नियमित परतफेड करणारे जे शेतकरी आहेत कर्जाची, अशा लोकांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल. अध्यक्ष महोदय, मला हा प्रश्न आहे की 30 सप्टेंबर 2025 ही काय तारीख आणि मुहूर्त कुणी काढून दिलेला होता का? 30 सप्टेंबर होऊन 2025चा जवळजवळ 6-7 महिने झालेले. मग 30 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेती केली नाही का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीसाठी, चांगल्या शेतीसाठी, शेतातल्या चांगल्या पिकासाठी बँकांचे काही कर्ज काढले नाहीत का? आणि आज जर खऱ्या अर्थाने चांगली शेती करायची असेल तर 2 लाखामध्ये कुठला शेतकरी चांगली शेती करू शकतो ह्याचं तरी या ठिकाणी गांभीर्य राज्य सरकारला आहे का? आज जवळजवळ 7-7 महिने झाले 30 सप्टेंबर 2025 ला होऊन. या 7-8 महिन्यांनी ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीसाठी पैसे काढले असतील, 2 लाखाच्या वर, कुणाला या ठिकाणी आज पाईपलाईन करायचं असेल, ड्रिप इरिगेशन करायचं असेल, इतर काही गोष्टी असेल, तर अशी आधुनिक काळातली शेती जर सुद्धा कुठल्या शेतकऱ्याला करायचं असेल तर ती 2 लाखापर्यंत होऊ शकते का, ह्याचा बारीक विचार शेतकरी केलाय का? आणि म्हणून या ठिकाणी वारंवार मुख्यमंत्री महोदय असं म्हणत होते की या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पात्र असणारे शेतकरी, आणि पात्र असणार शेतकऱ्यांवर फार भर होता. आता पात्र असणारे शेतकरी, हे पात्रता कोण बघणार आहे? राज्य सरकार येणाऱ्या कालावधीमध्ये किती महिने हा लावणार आहे की हे पात्र शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातले, प्रत्येक तालुक्यातले, प्रत्येक गावातले हे शेतकरी या ठिकाणी ते काढले जातील आणि त्यांना लवकरात लवकर हा न्याय हा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याची जबाबदारी ही नेमकं राज्यातनं कोण घेणार आहे? आणि म्हणून जाहीर करणं वेगळं आणि प्रत्यक्षपणे ज्यांना खरी गरज आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, अशा शेतकऱ्यांना तो लाभ देणं अत्यंत वेगळं. आणि म्हणून हे जे वारंवार त्या ठिकाणी पात्र असणारे शेतकरी आणि म्हणून किती पात्रतेच्या नावाखाली किती शेतकऱ्यांना काय काय कागदपत्र द्यावी लागणार आहेत आणि किती हेलपाटे मारावे लागणार आहेत हे येणारा भविष्य काळच या ठिकाणी निश्चितपणे सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, आज शेतकऱ्यांवर या ठिकाणी अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, अनेक नैसर्गिक संकटातनं शेतकरी आमचा या ठिकाणी चाललेला आहे. एक मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा वाटतो की शेतकरी हा विविध प्रकारचा असतो. आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्षाचं पीक करणारे काही शेतकरी आहेत, फळ पीक घेणारे काही शेतकरी आहेत आणि ह्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाखाच्या आत ह्यांची काही शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही.
सरासरी प्रत्येक शेतकऱ्याचा जे चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीची शेती करतात त्यांना 2 लाखाच्या वर या ठिकाणी खर्च येतो. हे आजची ही वस्तुस्थिती आहे शेतातली. सन 2026ची शेतीची परिस्थिती आपण जर बोलत असेल ती ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मला कुठेतरी काळजी वाटते, भीती वाटते की पात्र असणारे शेतकरी आणि जे 2 लाखाच्या वर खर्च करून शेती करतात, जे कर्ज काढून शेती करतात, असे महाराष्ट्रातले अनेक लोक, अनेक शेतकरी कदाचित ह्या अत्यंत चांगलं आहे, मुख्यमंत्र्यांची भूमिका कदाचित चांगली असेल आणि एका थोर आणि अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला तुम्ही दिलेलं आहे. परंतु जर त्या संख्यात्मक महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळाला नाही कर्जमाफीचा, तर कुठेतरी या ठिकाणी या कर्जमाफीला ज्या व्यक्तिमत्वाचं नाव दिलं गेलेलं आहे, ज्या हेतूने कर्जमाफी करण्याचा या सरकारचा हेतू आहे, तो कुठेतरी हेतूला गालबोट लागेल असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की मागचे जे काही 6 महिने म्हणलं 30 सप्टेंबर 2025चा मुहूर्त कुणी काढला हा मला माहित नाही, पण तोच पुढे जर आणखी 6 महिने वाढवले तर जे काही कदाचित अपात्र असणारे शेतकरी असतील ते 6 महिन्यातले मागचे शेतकरी सुद्धा आमचे बांधव त्यामध्ये बसतील आणि कदाचित या ठिकाणी त्यांना त्याचा फायदा मिळेल अशी माझी प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे. म्हणून या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आज तुम्ही 50,000 रुपये या ठिकाणी आज प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी देतात शेतकरी. मी मुख्यमंत्री मोदयांचं बजेटचं भाषण ऐकत होतो. मुंबई, ठाणे, नागपूर अशा अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये हजारो कोटीचे रस्ते या ठिकाणी विकसित करण्याकरता कोट्यावधी लाखो रुपयाचा निधी, हजारो कोटीचा लाखोचा रुपयांचा निधी या ठिकाणी खर्च केला जाईल, तो त्याच्यासाठी तरतूद केले हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं. माझा एक प्रश्न आहे की या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्रात बोलतो त्या शेतकऱ्यांना दुजाभाव का केला जातो? सिंचनाबाबतीत किती या ठिकाणी आज त्याला निधी दिला गेला त्या बाबतीतली माहिती फार कमी आहे. शिक्षण असेल, आरोग्य क्षेत्र असेल, अरे महाराष्ट्रातली भविष्यातली तरुण पिढी आपल्याला शिकवायची असेल, घडवायची असेल, ते शिक्षण हे मूलभूत आहे. शहरांमध्ये असणाऱ्या महानगरपालिकेतल्या शाळा, ग्रामीण भागातल्या असणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळा, त्या शाळेतल्या सुविधा, तिथल्या असणाऱ्या शैक्षणिक दर्जा आणि तो दर्जा वाढवायचा असेल तर तिथं असणारी ज्या काही मूलभूत सुविधा आणि तिथं असणारे शिक्षक हे कशा मोठ्या प्रमाणात वाढवता येतील ह्याचा कुठेतरी बजेटमध्ये उल्लेख दिसला नाही. एकीकडे या ठिकाणी आरोग्यावर खर्च करण्याचं या ठिकाणी मागच्या अर्थसंकल्पात सुद्धा आम्ही ऐकलं होतं, परंतु ह्या अर्थसंकल्पावर आरोग्य हा विषय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा, ज्येष्ठ नागरिकांचा, लहान मुलाबाळांचा, जी सर्वसामान्य गरीब कुटुंबातली असतील त्यांचा आरोग्याचा प्रश्न कुठेतरी मागे पडलेला आहे. सरकारला त्याची विसर पडलेला असं मला प्रामाणिकपणे सांगायचंय. आज सिंचनाचा आपण बोलतो. अहो शेतकरी शेतातला पीक केव्हा काढेल? जेव्हा त्याच्या शेतात पाणी येईल. महाराष्ट्रातले दुष्काळग्रस्त तालुके, जिल्हे ह्याचा आपण वर्षानुवर्ष जे राज्य सरकार सत्तेवर येईल ते अभ्यास करतंय. पण हा दुष्काळाचा प्रश्न मिटवायचा असेल तर दुष्काळग्रस्त त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना पाण्याची योजना ही त्यांचा पाणी हे त्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं, पाणी चांगलं मिळालं तर महाराष्ट्रातला शेतकरी हा सक्षम आहे, तो जिद्दी आहे, तो कष्टाने या ठिकाणी त्या शेतातलं पाणी मिळाल्यानंतर चांगलं पीक काढू शकतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण हे करत असताना आज दुसरी अडचण काय? त्याला नियमित वीज मिळत नाही. का नियमित वीज मिळत नाही? तर ह्याचं उत्तर खरं राज्य सरकारने दिलं पाहिजे. ऊर्जा खाता आदरणीय मुख्यमंत्री मोदयांकडे ठीक सुवर्ण ऊर्जाची आपण प्रकल्प, महत्वाकांक्षी योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवत आहे, परंतु आज शेतकरी जो तरफडतोय ना, ज्याला पाणी आहे, म्हणजे काही शेतकऱ्यांना पाणी नाही, ज्यांना पाणी मिळतं त्याला वीज मिळत नाही. ही नियमित वीज उत्तम शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावर कुठेतरी राज्य सरकारने त्या खात्याला या ठिकाणी फंडिंग देऊन त्या ठिकाणी नियमित वीज मिळते का शेतकऱ्यांना? आज प्रत्येक जिल्हा स्तरावर या ठिकाणी नाही तर डीपी जळालेले आहेत, कुठेतरी लाईन टाकलेल्या नाहीत, कुठं तर पोल वाकडे आहेत, ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी नाहीत. हे अनेक गोष्टी किरकोळ दैनंदिन जीवनातले शेतकऱ्यांच्या ज्या अडचणीत ऊर्जा विभागातल्या विजेच्या बाबतीत त्या सुद्धा सुटत नाहीत. आणि म्हणून त्याचाही कुठेतरी उल्लेख या ठिकाणी आज म्हणावासा या बजेटमध्ये झालेला दिसत नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या आधीच्या वक्त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महोदय, मी काही आकडेवारी आपल्याला सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, आपण मला बोलून द्यावे अशी माझी नम्र विनंती. 16,000 मेगावॉटचं उद्दिष्ट असताना सध्या केवळ 3,349 मेगावॉट उद्दिष्ट, साधारण 20% समेतचं
या ठिकाणी राज्य सरकारने स्थापित केले. 16,000 कुठं आणि 3,500 कुठं. म्हणजे आज ही तफावत बघा अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी किती मोठी तफावत आहे. आणि म्हणून ही उद्दिष्ट गाठायचं असेल तर राज्य सरकारने आज वीज हा अत्यंत जिवलंत महत्वाचा प्रश्न हा सर्व उद्योग क्षेत्रासाठी असेल, सर्वसामान्य लोकांच्या घरासाठी असेल, या ठिकाणी आज शेतीसाठी असेल, ह्या प्रश्नाकडे सुद्धा आज या ठिकाणी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, एकीकडं या ठिकाणी आज आम्ही बघतोय 8 मार्च प्रत्येक अर्थसंकल्पात येतो, जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात आपण सगळेच लोक तो मोठा आनंदाने उत्साह आपल्या संस्कृतीमध्ये आपली आई असेल, आपली बहीण असेल, आपली पत्नी असेल, आपली मुलगी असेल आणि आपल्या संस्कृतीच्या परंपरेनुसार विद्या, सरस्वती, लक्ष्मी या सगळ्याला वंदन करून या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करत असतो. परंतु आज लाडक्या बहिणीला 1,500 रुपये विधानसभेच्या आधी, निवडणुकीच्या काळात 2,100 रुपये आणि तदनंतर 1.5 वर्षात कुठेही 2,100 रुपयाचा उल्लेख नाही. आम्हाला आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की कुठेतरी 2,100 रुपये ह्या अधिवेशनाच्या बजेटमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मिळले जातील, दिले जातील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, या बाबतीत आम्हा सगळ्यांना अपेक्षा होती. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी एकीकडं मी बघतोय माझ्याकडे काय आकडेवारी आली, महाराष्ट्रामध्ये रस्ते असतील, पीडब्ल्यूडीचं डिपार्टमेंट असेल, मागच्या वर्षीचे 40,000 कोटीची बिलं अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टरांना मिळाली नाहीत. 40,000 कोटी काय झालं? मग एकीकडे मागच्या वर्षीची बिलं आपली कॉन्ट्रॅक्टरांची पेंडिंग आहेत आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही हजारो कोटीची पुन्हा आणि विकास कामं या ठिकाणी रस्ते आणि उड्डाण पुलाच्या नावाखाली जर घेत असाल तर नेमकं हा जो ताळमेळ, आर्थिक ताळमेळ, हा अध्यक्ष महोदय राज्य सरकार कसा साधणार आहेत हे त्यांना माहित. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला सांगायचंय की या ठिकाणी आज डीपीडीसी असेल, साधी गोष्ट आहे पण महत्वाची, 1% निधी हा दिव्यांगांसाठी दिला जातो. म्हणजे आपले जे समाजातले जे बांधव आहेत, ज्यांना या ठिकाणी दुर्दैवाने या ठिकाणी काही गोष्टींना त्यांना या ठिकाणी दिव्यांगांची संख्या आहे, त्यांना आज निधी किती दिला जातो ह्याच्यावर बारकाईने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज अध्यक्ष महोदय माझ्याकडे आकडा आहे, 2024 मध्ये 48,879 कोटी रुपयांची देणी थकबाकी ही पीडब्ल्यूडी विभाग आणि महाराष्ट्रातल्या धरलेल्या अनेक महत्वपूर्ण या ठिकाणी कामगिरींची आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी इथं बोलत असताना मी मुख्यमंत्री महोदयांचं ऐकलं, मुंबई, पहिली मुंबई, दुसरी मुंबई, तिसरी मुंबई, अशा अनेक, आणि मग 2042, 2047 ह्याची स्वप्न महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी दाखवण्यात आली आणि सांगितलं की त्याचं आता प्लॅनिंग या ठिकाणी आम्ही करत आहोत. पण आत्ताचे जे महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न आहेत, जे तरुण पिढीचे प्रश्न आहेत, जेव्हा उद्योगाचे सुद्धा आम्ही आकडे ऐकतो अध्यक्ष महोदय की अमुक लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्र सरकारमध्ये आली आणि अमुक लाख रोजगार तरुण पिढीला उपलब्ध होणार आहे. अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरण्याची मला संधी मिळती, असा एकही जिल्हा आणि एकही ग्रामीण भागातला तालुका या ठिकाणी मला पाहायला मिळाला नाही जिथल्या त्या तालुक्यातला लोकप्रतिनिधी उठून उभा राहून म्हणू शकतो की ही गुंतवणूक माझ्या ग्रामीण भागातल्या परिसरामध्ये आली आणि त्याच्यामुळे हजारो लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला. असं एकही म्हणू शकत नाही आणि त्यांनी सिद्ध करून दाखवा असं झालंय. पण ही शोकांतिका अध्यक्ष महोदय आज आमच्या तरुण पिढीचे की रोजगार उपलब्ध मिळत नाहीत. म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय परदेशात जाऊन इतर या ठिकाणी जास्त शिकलेली मुलं सुद्धा आज जे कमी शिकलेल्या मुलांचं जे काम त्यांना करावं लागतं, ही सध्याची सामाजिक वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी आज अध्यक्ष महोदय कायदा व्यवस्थेवर मला बोलायचंय. आज या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची संख्या पोलीसमध्ये भरतीमध्ये अत्यंत कमी आहे अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत टक्केवारीमध्ये ती कमी आहे, परंतु कायदा सुव्यवस्थेवर आपण लक्षात देत नाही. आणि आज राज्यात 2024 साली 14,885 महिला बेपत्ता झाल्या, 2025 साली 11,706 महिला बेपत्ता झाल्या, 2000 मागच्या 2 वर्षात 26,419 महिला बेपत्ता झाल्या, तर 4,759 अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत. ही महाराष्ट्राची 2 वर्षातली आकडेवारी आहे गोगाले साहेब. मग ह्या महिला आपल्या माता भगिनी नाहीत, ही भविष्यातली पिढी नाही, अल्पवयीन मुली आहेत. मग का आपली पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते? कशासाठी कमी पडते? का त्यांना पोलीस भरती असेल, यंत्रसामुग्री असेल, का त्यांना दिली जात नाही? का पोलीस फक्त आज ठराविक सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्या पुढे आणि 10 गाड्या मागे 10 गाड्या घेऊन या ठिकाणी फिरत आहे? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज मला दुःख वाटतं. मी मध्यंतरी माझ्या
भाषणात विचारलं, छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात कुणी काही बोलू शकत नाही, परंतु आजही अरबी समुद्रातलं छत्रपती शिवरायांचं स्मारक आम्हाला कुठेही दिसत नाही. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने आणि काहीतरी एन्व्हायरमेंटचे क्लिअरन्सचे नॉर्मचे विषय काढले. अरे जर मनात जिद्द असेल, मनात प्रामाणिक इच्छा असेल, तर अरबी समुद्रातलं किंवा नाही मुंबईच्या तटावर तरी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक उभं करावं. राज्य सरकारशी माझी तळमळीची विनंती आहे. मागच्या वर्षी अजितदादा अर्थमंत्री होते. छावा चित्रपट हा देशभरात खूप गाजला. धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावाने तो चित्रपट, त्यांचं आत्मचरित्र त्या चित्रपटात सगळ्या देशांनी पाहिलं. आपण लहानाचे मोठे या ठिकाणी त्यांचं जो धर्मासाठी जो त्याग होता, जे त्या क्रूर पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या झाली, ते सगळं आपण इतिहास वाचला. त्याच्यानंतर इथं बजेटमध्ये जाहीर करण्यात आलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी भव्य असं स्मारक उभं करण्यात येईल आणि त्याच्यासाठी मोठी तरतूद केली जाईल. आज काय झालं वर्षभरात? काय तरतूद केली? किती तिथं निधी खर्च झाला? ह्याचं उत्तर आज राज्य सरकार या बजेटमध्ये साधा उल्लेख सुद्धा त्याचा झाला नाही. ह्याचं मला दुःख वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे महाराष्ट्रामध्ये भव्य स्वरूपात लवकरात उभं राहिलं पाहिजे, अशी माझी आणि महाराष्ट्रातल्या जनतेची आज या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची की राज्याचं बजेट हे नेमकं राज्याचं होतं का? ठाणे, मुंबई, नागपूर अशी काही ठराविक शहरांकरता होतं आणि हजारो कोटीची रस्ते फक्त आम्ही दर बजेटमध्ये ऐकतो, हजारो कोटीचे रस्ते, लाखो कोटीचे रस्ते, आणि ते रस्ते घेऊन नेमकं ठराविक जे काही मोठमोठी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांना हाताशी धरून काय या ठिकाणी राज्य सरकारचा कारभार चालवायचा का? हे मोठा आज या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, हे जे काय बजेट आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला साजेल असं बजेट नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यक्ष महोदय, मी एक महत्वाचा मुद्दा बोलणार आहे माझ्या सांगली जिल्ह्याबाबतीत. अध्यक्ष महोदय, पश्चिम महाराष्ट्राला खूप दूरदृष्टीचं नेतृत्व मिळालं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून. अनेक नेते मंडळी लाभले ज्यांनी सहकार, शिक्षण, सिंचन अनेक मोठमोठ्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली आणि तिथले अनेक विकासाचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी लागले. पण आज काही परिसर आमचे लोक त्यापासून वंचित आहेत विकासापासून. अध्यक्ष महोदय, आज माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न हा शारपडीचा आहे. ह्याच्यावर या ठिकाणी जलसंधारण मंत्री, पाटबंधारे मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सोबत आमची मीटिंग झालेली होती. त्याच्यात ठरलं होतं, मागच्या अधिवेशनात आम्ही लक्षवेधी केलेली होती की लवकरात लवकर शारपडीचं पुन्हा या ठिकाणी सर्वे करून त्याला मोठी निधी तरतो. 10-15 हेक्टर जमीन आज नदी काठ लागू नये, पण त्याला मीठ फुटल्यामुळं आज दुष्काळाच्या शेतीपेक्षा आज आमचे गोपीचंद पडळकर आमदार जत तालुक्यातले जतपेक्षा वाईट अवस्था या शारपड जमिनीच्या शेतकऱ्यांच्या मालकीची झाली. तिथं पीकच निघू शकत नाही. ठरलं होतं, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या समोर बैठक झाली, त्याचा पुन्हा सर्वे करणार, निचरे कॅनल काढणार, त्याला निधी देऊ, असं सगळे निर्णय झाले. पण अंमलबजावणी का नाही? पैसे नाहीत. मग तुम्ही महाराष्ट्रातल्या हे वेगवेगळ्या घटकातल्या वेगवेगळ्या या ठिकाणी खात्यांना कधी पैसे देणार? हा या ठिकाणी आज प्रश्न या ठिकाणी माझ्या समोर कार्यकर्त्यांसमोर पडलेला आहे. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना नम्र विनंती की आज हे सगळे महत्वाचे विषय आज मला या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचंय. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की कुठलाही दुजाभाव होऊ नये महाराष्ट्रातल्या लोकांसमोर. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना अमुक निधी, सत्तेत नसलेल्या आमदारांना काहीच निधी नाही, असा काळ तर मी नाही पाहिला. मला आठवतं 25 वर्षापासून ह्या सभागृहात या ना त्या माध्यमातून येण्याचं भाग्य मला मिळालं. 1990ला विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले. तदनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते, ते सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाच्या बाकावरचे असो, परंतु महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याचा, कुठल्याही विधानसभा मतदारसंघाचा आमदार जर विकास काम लोकांचं घेऊन तिथं गेला तर त्याची कामं होत होती. मंत्रालयातनं सत्ताधारी पक्षाच्या सरकारमधनं त्याची कामं होत होती, कारण ती लोकांची कामं आहेत, महाराष्ट्राच्या जनतेची कामं आहेत. गोगावले साहेब, तुम्ही तर बसलाय, मला माहिती आहे तुमचा दृष्टिकोन आणि तुमच्या मनातला हेतू खूप चांगला आहे, तुम्ही तशा पद्धतीने काम करताय. पण सगळ्याच तुमच्या सहकार्यानं जर हा सल्ला दिला तर महाराष्ट्र खरंच चांगला आपला महाराष्ट्र होऊ शकेल, विकसित महाराष्ट्र होऊ शकेल. जे तुम्ही 4 जे काही हे स्वीकारलेले आहेत, काय म्हणायचं त्याला, स्तंभ स्वीकारलेले आहेत, त्या स्तंभांची खरी भावना महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचेल, त्याची अंमलबजावणी होईल अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. की सगळं आता इथं कोण सत्ताधारी आहे कोण नाही हे बघू नका. ही लोकशाही ज्या आतापर्यंत टिकली आहे ती टिकली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. आणि ते संविधान हेच सांगतं
की महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेतल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि प्रत्येक घटकाला या अर्थसंकल्पातनं न्याय मिळाला पाहिजे. तो घटकाला न्याय मिळत नाही अशी माझी शोकांतिका हे मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून या ठिकाणी आज जे का अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यावर मला या ठिकाणी माझा निषेध व्यक्त करून मी माझं मनोगत इथंच थांबतो. धन्यवाद. शेखरजी निकम.